नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बटाट्यांच्या वेफर्सची रेसिपी। तर नुकताच आता उन्हाळा सुरू होण्यात आहे, तर आधीच आपण तयारीला लागायला हरकत नाही। तर मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर मोठमोठ्या आकाराची बटाटे घ्यायची आहेत आणि आता याची साल काढून घेऊयात कटरच्या साहाय्याने। तर जसं आपण साल काढून घेतली तसंच आपण लगेच तो बटाटा आपण पाण्यात टाकायचा आहे, जेणेकरून तो लाल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कारण की जर बटाटेच लाल झाले तर आपले वेफर्ससुद्धा लाल येतील, म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे। तर बटाटा सोलून झाला आहे माझा इथे एक, आणि तो मी इथे लगेच पाण्यात टाकून घेतला आहे। तर असं करत करत आपण सगळे बटाटे सोलून घेतले आणि पाण्यात टाकून घेतलेले आहेत। तर आता आपण खिसणीच्या मदतीने बटाट्यांची चकत्या करून घेणार आहोत। नीट व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला या स्लाइसेस करून घ्यायच्या आहेत बटाट्यांच्या। तर बघा, अशा मोठ्या आकाराचे बटाटे घेतले म्हणजे आपले वेफर्ससुद्धा मोठ्या आकाराचे होतात। तर इथे बघा, मी सर्व बटाटे एक एक करून असे याचे स्लाइसेस करून घेणार आहे। आणि जास्त जाडही नको आपल्याला स्लाइस, पातळही नको जास्त। जर जास्त जाड केला तर तो खायला चांगला वाटत नाही, आणि जर जास्त पातळ केला तर आपण जेव्हा वेफर्स उकडतो तेव्हाच ते त्याचा चुरा होऊन जातो। म्हणून मध्यम आकाराची आपल्याला याची स्लाइसेस करून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी सर्व बटाट्यांचे स्लाइसेस करून घेतले आहेत आणि त्याला रात्रभर आपण पाण्यात भिजवत ठेवणार आहोत। तर त्याआधी आपण इथे तुरटी करून घेतलेली आहे। तर अर्धी तुरटीची पावडर आपण आता टाकणार आहोत आणि उरलेली सकाळी। तर तुरटीने काय होते की आपले हे जे वेफर्स आहेत हे पांढरे शुभ्र होण्यास मदत होते आणि लाल पडत नाहीत। तर आता बघा, सकाळी आपण बघितलं तर आपले वेफर्स जसेच तसे आहे, फक्त काळपटपणाचं त्याचं काळं पाणी निघालेलं आहे, पण आपले वेफर्स हे पांढरे शुभ्र दिसत आहेत। तर आता आपल्याला पाणी तापण्यासाठी ठेवायचं आहे गॅसवर। मोठ्या एका पातेल्यात तुम्हाला पाणी ठेवायचं आहे। कडक उकळी येईपर्यंत हे पाणी आपल्याला तापवून घ्यायचं आहे। मुबलक पाणी टाका, जेणेकरून आपली जी वेफर्स आहेत ती त्यामध्ये छान अशी बुडाली पाहिजे आणि छान पद्धतीने शिजून झाली पाहिजेत। तर आता उरलेली आपण इथे तुरटी यात टाकून घेतलेली आहे। पाणी छान असं उकळलेलं आहे। नंतर ही बटाट्याची वेफर्स आपण यामध्ये टाकणार आहोत। पाणी छान पद्धतीने उकळी आल्यानंतरच आपल्याला ही वेफर्स यामध्ये ॲड करायची आहेत, लक्षात ठेवा। तर आपली वेफर्स आता शिजत आहेत। किमान 15 मिनिट तरी आपण ही वाफवून घ्यायची आहेत। यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर मीठ तुम्हाला जसं चव हवं असेल तसं, जर अळणी हवं असेल तर अळणी, नाहीतर मग थोडंसं तुम्हाला टेस्टसाठी पण छान हवं असेल तर तुम्ही जास्तीचं मीठ घातलं तरी चालतं, पण अति मीठ वापरू नका। वाढल्यानंतर त्याची टेस्ट छान येतेच। तर इथे मी 4 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकदा हे मिक्स करून घेणार आहोत छान पद्धतीने। आणि आता याला उकळून घ्यायचं आहे। तर तुम्हाला उन्हाळी कामं करायला आवडतात का? जसं की पापड बनवणं, वेफर्स करणं आणि बरंच असं काही। तर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता इथे आपण पातेल्यात वेफर्स वाफवून घेणार आहोत छान पद्धतीने। आता बघा, आपण चेक करणार आहोत शिजले की नाही। तर बटाट्याचे वेफर्स आपण थोडेसे प्रेस करून बघूया। तर बघा, आपले वेफर्स हे शिजून झालेले आहेत। तर मग आता आपण यांना काढून घेणार आहोत। एखाद्या पातेल्यात काढून घ्या किंवा एका चाळणीत पण तुम्ही हे गाळून घेतलं पूर्ण पाणी सकट तरी चालेल। तरी इथे मी झाऱ्याच्या साहाय्याने वेफर्स काढून घेतलेले आहेत। तर बघा, पांढरे शुभ्र आपले वेफर्स दिसत आहेत। तर आता आपण इथे या वेफर्सला सुकून घेणार आहोत। तर इथे मी प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे। तर आता गरम गरम आहे, तर म्हणून थोडे थोडे करत आपण एक एक स्प्रेड करत हे वेफर्स इथे वाळण्यासाठी टाकत आहोत।
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक एक वेगवेगळे वेफर्स टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे वाळण्यास मदत होईल, लवकर वाळतील आणि तुम्हाला परत परत यांना वाळू घालण्याचं काम पडणार नाही. तर यासाठी आपण इथे असे टाकून घेणार आहोत एक 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 एक. तर बघा मी असे वेफर्स टाकून घेतले. तर दुपारी मी बघितले तर माझे वेफर्स लगेच सुकलेले होते, तर मी लगेच त्यांना तळण्यासाठी घेतलं. हे बघा किती छान पद्धतीने वाळलेले आहेत पूर्ण. आता बघा तेल तापवून घेतलं आणि वेफर्स टाकणार आहोत. जर वेफर्स टाकल्याबरोबर लगेच ते फुलत असतील तर याचा अर्थ तुमचे वेफर्स हे छान पद्धतीने झालेले आहेत. तर बघा माझे वेफर्स पण छान फुलून आलेले आहेत आणि पूर्ण पांढरे शुभ्र दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हे तळून घ्यायचे आहेत पूर्ण. कोणाकोणाला बटाट्याचे वेफर्स आवडतात त्यांनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत असते, तर माझ्या चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर यावर आपण आता मीठ आणि चवीनुसार तिखट ॲड करून घेणार आहोत. आणि बघा आपली बटाट्याची वेफर्स रेडी आहेत. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर बघा माझी चिप्स खूप छान क्रिस्पी झालेली आहेत.